देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी। देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी या भक्ती जागरात आपल्या सगळ्यांचं स्वागत। वारीमुळे काय काय होतं? चालण्यामुळे शारीरिक क्षमता बळावते, नामस्मरणामुळे चित्त शुद्ध होतं आणि विठ्ठलाच्या दर्शनामुळे मन प्रसन्न होतं। समता आणि एकता हे साधता आलं तर काय साध्य होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे वारी। म्हणून वारकरी होण्याचा सन्मान महाराष्ट्रातले अनेक भाविक अभिमानाने मिरवतात। आजच्या आपल्या कीर्तनातून अहंकार गळून पडण्यासाठी कारणीभूत होणाऱ्या वारीचं महत्त्व आपण जाणून घेणार आहोत। आणि आजचे आपले कीर्तनकार आहेत संगमनेर येथील हरिभक्त परायण विवेक महाराज केदार। जय जय राम कृष्ण हरी। जय जय राम कृष्ण हरी। हरे जय जय राम। जय जय राम कृष्ण हरी। हरे जय जय राम कृष्ण हरे। जय जय राम कृष्ण हरी। हरे जय जय राम। जय जय राम कृष्ण हरी। जय जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण हरि। जय जय राम। जय जय राम कृष्ण हरि। जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि। 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 राम कृष्ण हरि जय जय राम। जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे। जय जय राम कृष्ण हरे जय जय राम। जय जय राम। जय जय राम। होय होय वारकरी। होय होय वारकरी। होय होय वारकरी।
विठ्ठला 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 बोला पुंडलिक श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की मौली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की सियावर रामचंद्र भगवान की पवन सूत हनुमान की उमापति महादेव की सद्गुरु जोग महाराज की भारत माता की छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हला विठाला 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 हला विठाला हला विठाला 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 होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी काय करावी साधने फळ अवघेची येणे अभिमान नुरे कोड अवघेची पुरे काय करावी साधने फळ अवघेची येणे तुका म्हणे डोळा विठो बैसला सावळा काय करावी साधने फळ अवघेची येणे पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया ज्ञानेशो भगवान विष्णू निवृत्ती भगवान हरा सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरू होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी काय करावी साधने फळ अवघेची येणे धर्मदर समन्वित परमार्थ परायण ज्ञानवंत बुद्धिवंत प्रज्ञावंत बहुश्रुत श्रोते सर्वांचे सेवे करता संत श्रेष्ठ वैष्णव ज्येष्ठ वैराग्य राग रसिक श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय वारकरी झाला असता पंढरीची वारी केली असता सगळ्या साधनाचं सार फलश्रुती आपल्याला त्या योगे प्राप्त होईल त्याकरता अन्य सायास आपण न करता काय करावं तर तो परमात्मा श्री विठुराया आपण आपल्या डोळ्यानं पाहावा असा एक प्रकारचा मार्गदर्शनाचा उद्बोध प्रतिपाद्य अभंगात महाराज आपल्याला करतात विठ्ठला होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी काय करावी साधने फळ अवघेची येणे जगाच्या पाठीवर अनेक तीर्थक्षेत्र आहे अनेक देवदेवता आहे 33 कोटी देव चामुंडा अष्टकोटी भैरव रे 33 कोटी देव आहे अष्टकोटी भैरव आहे 96 कुलिनी योगिनी 3.5 शक्तिपीठ महाराष्ट्रात आहे कोल्हापूरची माता महालक्ष्मी माहूरची माता रेणुका
तुळजापूरची आई भवानी, सप्तशृंगी अर्धपीठ वनी. पण एवढ्या सगळ्या देवदेवता असताना एका विठ्ठल परमात्म्याचीच वारी का करायची असा पहिला प्रश्न आहे. तर सगळ्या देवदेवता कशा आहे? शेंदरी हेंदरी दैवते, कोणती पूजी भूते खेते, आपल्या पोटा जी रडते, मागते शिते अवदान. पंढरीनाथ पांडुरंग परमात्मा कसा आहे? बळया माझा पंढरीराव, जो हा देवांचाही देव, जो हा देवांचाही देव, जो हा देवांचाही देव. बळया माझा पंढरीराव, जो हा देवांचाही देव. सगळ्या देवादी देवांचा देव भगवान श्री पांडुरंग परमात्मा आहे. आणि तो कुठे हो? जम्बू या द्वीपा माझी एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर लेखा विठू पाटील त्याचे नाव. चला जाऊ तया ठाया, काही भोजन मागाया, विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागू. सगळ्या संतांनी त्याचं वर्णन करताना सांगितलंय, पंढरपूर हे फक्त क्षेत्र नाही, पंढरपूर हे साक्षात भूवैकुंठ आहे. भूवैकुंठ पंढरपुरामध्ये 4 वाऱ्या भरतात. आषाढी, कार्तिकी, चैत्री आणि माघी. स्वतः परमात्मा पांडुरंग आपल्या भक्ताला सांगताय, जगाच्या पाठीवरती पांडुरंगासारखा दुसरा देवच नाही. तो का विटेवर उभा राहिला हो? देव का हो विटेवरी उभा उभा, देव का हो विटेवरी उभा उभा. कशाला राहिला देव विटेवर उभा? महाराज फक्त एकाच वाक्यात त्याचं उत्तर देऊन टाकताय, भाविकासाठी उभा. माझा जो लढीवाळ भक्त आहे, जो वारी करतो, त्या वारकऱ्याकरता माझा पंढरीश पांडुरंग परमात्मा युगे 28 पासून तिष्ठत उभा आहे ना. तुकोबाराय म्हणताय, माझ्या वाडवडिलांनी हेच केलं. पंढरीची वारी आहे माझे घरी, आणि कनकरी तीर्थव्रत. या पांडुरंग परमात्म्याच्या प्राप्तीकरता जटा वाढवण्याची गरज नाही, दाढी वाढवण्याची गरज नाही, दंडन करण्याची गरज नाही, मुंडन करण्याची गरज नाही, पंचाग्नी साधन करण्याची गरज नाही. मग काय करायचं? न लगे दंडन मुंडन, न लगे दंडन मुंडन, न लगे पंचाग्नी साधन, न लगे पंचाग्नी साधन, न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे तीर्थाचे भ्रमण. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्या जगत चालक श्री हरी परमात्मा पांडुरंगाच्या प्राप्ती करता जटा वाढू नका, दाढी वाढू नका, भगवे घालू नका, दंडन करू नका, मुंडन करू नका. आणि ऐका हो, राम रहीमचं नाव सुद्धा घेऊ नका. बोलू का? भोगाच्या परंपरेतून धर्माचं दूषण लागण्यापेक्षा, भोग परंपरेतून धर्माला दूषण लागण्यापेक्षा पांढऱ्या कपड्यातला वारकरी योगी हा पवित्र श्रेष्ठ महान आहे. म्हणून कदाचित भगव्यामधले भोगी होऊ नका, पण पांढऱ्या कपड्यातले वारकरी झाल्याशिवाय मात्र राहू नका. आम्हाला काय करायचंय? महाराज म्हणताय, तुझ्या हाताला पाहिजे काम. हाताला पाहिजे मंडळी काम. मुखामध्ये भगवंताचं नाम, हाताला काम, मुखामध्ये भगवंताचं नाम. तुझ्या संसाराला पूर्णविराम, तुझ्या परमार्थाला पूर्णविराम. तुझ्या हाताला नाही काम, मुखामध्ये नाही भगवंताचं नाम, तुझं जगून तरी काय काम? आहे की नाही? सोपं आहे. काय केलं पाहिजे? प्रेम मागा विठ्ठला. पौर्णिमेची रात्र आहे. दोघे मित्र रात्री फिरायला पौर्णिमेच्या निघाले.
त्यातला एक हुशार बुद्धिजीवी मित्र म्हणतोय, का रे दादा, आज मला पौर्णिमेचा चंद्र पिवळा धमक दिसतोय. आमच्या किरणजी महाराज सारख्या भल्या माणसानं सांगितलं, अरे पौर्णिमेचा चंद्र पिवळा असू शकत नाही, तो पौर्णिमेचा चंद्र पांढरा शुभ्र आहे. पण कदाचित जर तुला पौर्णिमेचा चंद्र पिवळा दिसत असेल ना, डॉक्टरकडे जा. तुला कावीळ नावाचा रोग झालाय आणि ती हेपॅटिटिस, कावीळ तुझ्या डोळ्यात उतरली, त्याचा परिणाम चंद्र कसा दिसला, पिवळा दिसला. जरा दृष्टांताकडून सिद्धांताकडे येऊया. दृष्टी आहे 3 प्रकारची, एक चर्मचक्षु, 2 भावचक्षु आणि 3 दिव्य चक्षु. ज्या दिव्य चक्षुच्या बळावरती विदर्भातील थोर संत गुलाबराव महाराज माधानकर, हे संत गुलाबराव महाराज माधानकर हे जन्मांध होते, आंधळे होते, पण जगाच्या पाठीवरच्या एका आंधळ्या व्यक्तीनं संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचं पहिलं चित्र रेखाटलं. याला दिव्य दृष्टी असं म्हणतात. पण मग भावदृष्टी काय आणि चर्मदृष्टी काय? अत्यंत मौलिक वाक्य बोलून जातोय. चामड्याच्या डोळ्यानं पाहिलं, याला चर्मचक्षु म्हणतात. या चामड्याच्या डोळ्यानं आम्हाला अन्य कुणी बाई दिसेल, या चामड्याच्या डोळ्यानं आम्हाला अन्य कुणी बाई दिसेल. माऊली तुकोबारांचा वारकरी झाला आणि त्या वारकऱ्याच्या भावदृष्टीनं पाहिलं तर त्याच अन्य बाईमध्ये आम्हाला आमची बहीण आई दिसेल. याकरता वारकरी व्हायचे. विठाला 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 विठाला. पंढरीचा पांडुरंग परमात्मा आणि त्याच्या भक्ताचं नातं तरी का? गायीचं संपूर्ण शरीर हे अत्यंत पवित्र आहे, गायीचं संपूर्ण शरीर हे अत्यंत गोड आहे. इतकंच काय, गायीचे पाय पवित्र आहे, गायीची पाठ पवित्र आहे, गायीचं मुख पवित्र आहे, गायीची शिंग सुद्धा पवित्र आहे. पण त्या वासराची तृप्ती होण्याकरता वासरू कुठं बिलकतं? गायीच्या कासेला. तसं जगाच्या पाठीवरचे सगळे देवदेवता हे गायीचे अवयव आहे, पण माझ्या पांडुरंगाचे पाय हे वारकऱ्याकरता खऱ्या अर्थानं त्या वासराकरता, त्या भक्ताकरता तृप्तीचा ढेकर आहे. वारकरी झाल्यानंतर मिळतं तरी काय? वारीचे 3 लाभ आहे. वारीनं ज्ञान मिळतं, वारीनं ध्यान घडतं आणि वारीनं समाधान मिळतं. ज्ञान, ध्यान आणि समाधान या 3ही गोष्टी फक्त वारकरी झाल्यानंतरच मिळतात. पहा जरा, चंद्रभागेच्या तटी नारद महाराज एक कटोरी घेऊन बसले. प्रत्येक भाविक यायचा आणि नारद महाराजांना म्हणायचा, नारद महाराज मला संपत्ती पाहिजे, जे जया पाहिजे ते आहे रे. नारद महाराजांनी कटोरीत हात घालायचा आणि एक दिव्य फळ त्या भाविकाच्या हातात द्यायची. ज्याला संपत्ती पाहिजे त्याला संपत्ती मिळायची. दुसरा कोणी आला, नारद महाराजांना म्हणायचा, नारद महाराज 20 वर्ष झाले लग्नाला, भावनगरला गेलो, गुजरातला गेलो, पण आम्हा पती पत्नीच्या उदरी संततीचं सुख मिळालं नाही, आम्हाला संतती पाहिजे. नारद महाराजांनी त्याला दिव्य प्रसाद द्यायचा आणि त्याला संतती व्हायची. कुणाला संपत्ती मिळाली, कुणाला संतती मिळाली, कुणाला सौंदर्य मिळालं. पण एक जरा बुद्धिजीवी होता. तो बुद्धिजीवी आला आणि आल्यानंतर म्हणतोय, नारद महाराज मला संतती नको, मला संपत्ती नको, मला लौकिक नको, मला प्रतिष्ठा नको. नारद महाराज या कटोरीच्या बुडाशी जे आहे ते मला द्या. नारद महाराज हसले आणि हसून म्हणताय, बाबा रे, या कटोरीतून तुला संपत्ती मिळेल, संतती मिळेल, पण या कटोरीच्या तळाशी बुडाशी जे आहे ते रिझर्व आहे, ते तुला मिळणार नाही. काय आहे या कटोरीच्या बुडाशी? नारद महाराज हसले आणि हसून सांगितलं, बाळा, या कटोरीच्या बुडाशी जे आहे त्याचं नाव आहे समाधान, आणि ते समाधान फक्त पंढरीच्या वारकऱ्याकरता मी राखून ठेवलंय. वारकरी हा फक्त संप्रदाय नाही, वारकरी ही एक तत्वज्ञानाची आणि विचाराची एक चळवळ आहे. वेढा वेढा रे पंढरी, मोर्चे लावा भीमातिरी. सगळ्या जातीचे, सगळ्या धर्माचे वैष्णवजन जिथं एकत्र आले, मेळविली मांदी. वैष्णवांची मेळविली मांदी.
जयाने घातली मुक्तीची गवांदी, मेळविली मांदी वैष्णवांची. पंढरीच्या पूर्वेला कर्नाटकाच्या सरहद्दीवरती एक क्षेत्र आहे, त्याचं नाव आहे मंगळवेढा. या मंगळवेढ्यामध्ये एक श्यामा नावाची गणिका आहे आणि हिच्या पोटी जन्माला आलेली एक अत्यंत रूपवान सुंदर मुलगी, तिचं नाव आहे कान्होपात्रा. ही कान्होपात्रा आपल्या आईचं सगळं जीवन, ते उपेक्षित जीवन पाहून ती मंगळवेढ्यातून पंढरपुराला आली. कोण कान्होपात्रा? जरा धाडसानं सांगेल. कान्होपात्रा एका नायकिनीची मुलगी. नायकिनी याचा अर्थ काय? माफ करा, जिला आपला जन्मदाता बाप कोण आहे हे माहीत नसावं, ती नायकिनीची मुलगी कान्होपात्रा पंढरपुराला आली. माझ्या पांडुरंगाची अनन्य उपासक वारकरी झाली आणि या वारकरी संत परंपरेची पाईक झालेली संत कान्होपात्रा आजही माझ्या पांडुरंगाच्या रावळामध्ये संत रूपानं तिष्ठत आहे. संत रोहिदास महाराज पंढरीच्या वारीला गेले आणि वारीहून येताना वारीची क्रम आहे. चंद्रभागे स्नान, विदितो हरिकथा. चंद्रभागेचं स्नान करावं, पंढरपुराला प्रदक्षिणा करावी आणि नाही देवाचं दर्शन घडलं तर केवळ पांडुरंग परमात्म्याचा कळस, तुका म्हणे मोक्ष देखिऱ्या कळस, तो कळस पांडुरंगाचा पाहावा. ही वारीची एक प्रकारची परिपूर्तता. म्हणून रोहिदास महाराज पंढरीला गेले आणि पंढरीहून घरी येताना त्यांनी चंद्रभागेचा एक गोल गरगरीत गोटा आणला. कशा करता? आपल्या उपजीविकेची ती रापी वगैरे घासण्याकरता. पांडुरंग परमात्मा स्वप्नात आल्याने सांगितलं, रोहिदासा, अरे तुझी वारी फुकट गेली रे, तो गोटा घरी नेण्याकरता. मग महाराज पुन्हा वारीला गेले पंढरीला आणि तो चंद्रभागेचा गोटा चंद्रभागेत टाकून दिला. पांडुरंग परमात्मा स्वप्नात आल्याने सांगितलं, रोहिदासा, पहिली वारी फुकट गेली गोटा घरी नेण्याकरता आणि दुसरी वाणी फुकट गेली गोटा चंद्रभागेत टाकून देण्याकरता. आता आम्ही वाऱ्या करतो, आम्ही वारीला गेलो म्हणजे पंढरपुराहून आणतो काय? ठकीला बांगड्या आणि आजोबाला घोंगड्या. असल्या घोंगड्या आणि बांगड्यांकरता आमच्या बऱ्याच वाऱ्या वाऱ्यावर गेल्यात. वारी तरी काय, एक विकार टाकून द्यायचा आणि एक संत विचार घेऊन यायचा, याचं नाव आहे. महाराज म्हणताय, एक काम कर, होय बाबा होय, काय होय? वारकरी होय आणि डोळ्यानं पंढरी पहा असा उद्बोध गाताय अभंगाचं पहिल्या चरणामध्ये. होय होय वारकरी, होय होय वारकरी, होय होय वारकरी, होय होय वारकरी. पाही पाहे रे पंढरी, पाहे पाहे रे पंढरी, काय करावी साधने, काय करावी साधने. पाहे पाहे रे पंढरी, पाहे पाहे पंढरी, काय करावे साधने, काय करावे साधने. वारकरी संप्रदाय ही एक विचाराची चळवळ आहे. होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी. वारकरी होण्याची फलश्रुती काय? त्या वारकरी संत परंपरेबद्दल एक शेर मला सांगावा वाटतो. बगिया में फूल तो बहुत है, बगिया में फूल तो बहुत है, लेकिन गुलाब जैसा नहीं. बगिया में फूल तो बहुत है लेकिन गुलाब जैसा नहीं. जगत में संत साधु भी बहुत है लेकिन मेरे मौली जैसा, तुकाराम महाराज जैसा साधू फिर होगा नहीं, फिर होगा नहीं. त्या मौली तुकोबबारांचा संप्रदाय म्हणजे ही ज्ञानोबबारांची आणि ही तुकोबबारांची वारी. तुकोबारा म्हणताय, जे जे झाले अवतार, तुका त्यांचे बरोबर कृत. त्रेता, द्वापार आणि कलियुगामध्ये
तुकोबाराय म्हणताय, येतो जातो आम्ही देवाची संगाती. कृतयुगामध्ये भक्त प्रल्हादाची अवतार सेवा, तदोपरांत त्रेतायुगामध्ये भक्त अंगद, द्वापारयुगामध्ये भक्त उद्धव आणि कलियुगामध्ये पांडुरंगाच्या सेवेकरता श्री संत जगद्गुरु तुकोबारायांनी यापूर्वी जो जन्म घेतला तो बाल भागवत संत शिरोमणी नामदेवराय. नामदेवरायला काम नेमून दिलं, नामदेवराय तुम्ही अभंग निर्माण करा. किती? प्रमाणाची संख्या सांगे शतकोटी किंवा अभंगाची संख्या सांगे शतकोटी. नामदेवरायाला 100 कोटी अभंग पूर्णत्वाला नेता आले नाही, म्हणून नामदेवरायाचं राहिलेलं अपूर्ण काम पूर्ण करण्याकरता जो अवतार झाला, जगद्गुरु तुका अवतार नाम याचा. हा जगद्गुरु तुका अवतार नाम याचा. हा संप्रदाय सकळांचा येथून या. त्या तुकोबारांनी स्वतःचा अनुभव दिला. हा माझा अनुभव आहे. होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. एकदा पंढरी पाहिली, त्याला अन्य सगळ्या साधनानं ईश्वर प्राप्तीचा सायास करण्याची गरज नाही. योग करू नका, यज्ञ करू नका, जप करू नका, तप करू नका, अनुष्ठान करू नका. का? हे सगळेच मार्ग आता क्षीण झाले. या सगळ्या वाटा कठीण आहे. परमात्मा भगवद्गीतेत सांगताय, क्लेशोदिक तरस्तेषां मव्यक्तासक्त चेतसाम अव्यक्ता ही गतिर दुःखम देहवद्भीर वाप्यते. तुकोबाराय म्हणताय, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. सगळ्या संतांनी चंद्रभागेच्या वाळवंटात काय केलं? कीर्तन केलं. आणि त्या चंद्रभागेच्या वाळवंटात पंढरीश पांडुरंग परमात्मा इतका नाचला. महाराज उद्बोध गाताय अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये. काय करावे साधने, काय करावे साधने, काय करावे साधने, काय करावे साधने. फळ बघेची देणे, फळ बघेची देणे, काय करावे साधने, साधने काय करावे साधने. फळा बघेची येणे, फळा बघेची येणे, काय करावे साधने, काय करावे साधने. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये किमान 7-8 लाख भाविक भक्त असतात. जगद्गुरु तुकोबारांच्या पालखी सोहळ्यामध्ये देहू ते पंढरी 4 ते 5 लाख भाविक असतात. संत गजानन महाराजांचा पालखी सोहळा, सद्गुरू निवृत्तीनाथ दादांचा पालखी सोहळा, आमच्या अकोले तालुक्यातून अगस्त्य ऋषींचा पालखी सोहळा, लाखो भाविक पांडुरंगाच्या भेटीला जातात. लाखो भाविकामध्ये जर कदाचित आपल्या जनलोकाच्या एकत्रीकरणाचा विचार केला, एखाद्या राजकीय सभेकरता जर 10,000 लोक एकत्र आले, तर त्या 10,000 लोकांच्या संरक्षणाकरता 1,500 पोलीस तिथे मदतीला असतात. पण पंढरीच्या पांडुरंगाच्या वारीच्या वाटेला 15 लाख वारकरी पायी चालतात. पण त्या 15 लाख वारकऱ्याला एकही गालबोट लावणारी घटना घडली नाही आणि घडणार नाही. का? तर वारकरी संप्रदाय हा त्यागाचा संप्रदाय, म्हणून वारकरी झालं पाहिजे. होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. सदाशिवनगरचं रिंगण असेल, वाखरीचं रिंगण असेल, या रिंगणामध्ये लाखो भक्त भाविक, एक टाळ पखावजाचा एक स्वर असा झनत्कार होतो. आणि त्यावेळी हा लुब्धली नादी लागली समाधी, तो ब्रह्म एक ब्रह्मनाद त्या टाळाचा पखवाजाचा होत असतो, त्या रिंगणातल्या त्या सोहळ्याचा. आणि त्यावेळी एक पाश्चिमात्य पर्यटक आला आणि त्यानं विचारलं, महाराज हे लाखो टाळकरी
एकत्र एक पावली खेळून नाचताय, एकच ताल ऐकायला येतोय, एकच स्वर ऐकायला येतोय. तुमचा कॅप्टन कोण? त्या पाश्चिमात्य पर्यटकानं विचारलं, हु इज युअर कॅप्टन? तुमचे कॅप्टन कोण? तुमचे कप्तान कोण? आमच्या एका मान्यवर संत कीर्तनकारानं उत्तर दिलं, आमच्या कप्तानाचं नाव आहे, आमच्या कप्तानाचं नाव आहे संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज. ज्या माऊली तुकोबारांचं नाव घेऊन आम्ही वारीला जातो, त्या संतांनी आम्हाला चालणं शिकवलंय, बोलणं शिकवलंय, हलू नये, चालू नये, सैरा वैरा काही बोलू नये. कीर्तनात नाचायचं झालं, हरिपाठात नाचायचं झालं तर हरिपाठ कीर्तनामध्ये नाचण्याकरता पाऊल धरून नाचावं लागतं. इथं पाऊल धरून नाचावं लागतं. एक वाक्य बोलतो, जे वारकरी आपले मुलं आपल्या पुढच्या पिढीला हरिपाठ कीर्तनामध्ये नाचू देतील, हरिपाठात कीर्तनात नाचण्याकरता असं पाऊल धरून नाचावं लागतं. ज्या मुलांचे हरिपाठ कीर्तनामधले पाऊलं पडले, त्यांचं उभ्या आयुष्यात समाजात कधीच वाकडं पाऊल पडणार नाही. ही वारकरी संप्रदायाची ओळख आहे. म्हणून होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी. मोठ्या प्रेमाने एकदा भजन करा. विठोबा रखुमाये, जय जय विठोबा रखुमाये, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. बोला कुंडली कवरधारी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की. आपण कुठल्याही मंदिरात गेलात, प्रत्येक मंदिराच्या महाद्वाराशी आपल्याला कासव मांडलेलं दिसतंय. अलंकापूर आळंदीला या, माऊलीच्या दाराशी चांदीचं कासव आहे. भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या दाराशी कासव आहे. तिरुपतीला जा, भगवंताच्या महाद्वाराशी सोन्याचं कासव आहे. आमच्याकडे साईबाबांच्या दर्शनाला या, बाबांच्या दाराशी सोन्याचं कासव आहे. मध्यंतरी एक वारकरी आमच्या गावाकडील भेटले आळंदीला आणि विचारलं, महाराज हे कासव देवाच्या दाराशी कशा करता मांडलंय? मी हसून म्हटलं, मला नाही माहिती. त्याला वाटलं खरंच महाराजांना येत नाही की काय. म्हटलं सांगायला, पण ते वारकरी मला सांगू लागले, महाराज हे कासव देवाच्या दाराशी या करता मांडलंय. हे कासव देवाच्या दाराशी येणाऱ्या भाविकाला सांगतंय, देवाच्या दाराशी हळूहळू चला. म्हटलं थांबा जरा, अकलीचे कांदे उघडू नका. देवाच्या दाराशी हळूहळू चला हे सांगण्याकरता कासव नाही, त्याचं विशिष्ट कारण आहे, त्याचं विज्ञान आहे आणि त्याचा अध्यात्म आहे. आपण जन्माला आलो, आपण आपल्या आईचं स्तनपान केलं, मोठे झालो. वासरानं आपल्या गाईचं आईचं दूध पिलं, वासरू मोठं झालं. पण जगाच्या पाठीवर असा एकमेव प्राणी टॉर्टॉईज, कासव. या कासवाची मादी कासवी नाही, या कासविनीला स्तन नाही, म्हणजे दूध नाही. ज्या कासविनीला दूधच नाही, त्या कासविनीनं अंड्यातून जन्म दिलेल्या पिलांचं पोट भरतं कसं? त्या कासविनीची पिलं मोठी होतात कशी आणि त्या कासविनीच्या पिलांचं उदरभरण होतं कसं? ज्याला बुद्धीची घमेंड आहे त्यानं त्यावर रिसर्च करावा. माझे ज्ञानोबाराय उत्तर देताय, जे का कुर्मजिया परी मी त्या काश्विनीबद्दल बोलत नाही, मी या काश्विनीबद्दल बोलतोय जी माझी आळंदीत ज्ञानोबाराय रूपी कासवीन आहे, जी पंढरपुरात माझी पांडुरंग परमात्मा रूपी कासवीन आहे. त्या कासविनीनं फक्त डोळे भरून तिच्या पिलांकडं पाहावं आणि कासविनीच्या डोळे भरून पाण्यानं तिच्या पिलांची वाढ व्हावी, तिच्या पिलांचं पोट भरावं, तिच्या पिलांचं संगोपन व्हावं. पाकटाक्ष न्याहाळिले आपले पदी बैसविले, बाप रखुमा देवीवर विठ्ठले, बघता दिदले वरदान. महाराज म्हणताय हेच झालं. त्या पांडुरंगाच्या दर्शनाचा लाभ काय? अभिमान नुरे, अभिमान शिल्लक राहिला नाही.
क्रोध अभिमान गेला पावटनी एक एका लागती पायी रे खेळ मांडियेला वाळवंटी बाई, खेळ मांडियेला वाळवंटी बाई, नाचती वैष्णव बाई रे, नाचती वैष्णव बाई रे. पांडुरंगाच्या दर्शनानं घडलं काय अभिमाननु रे कोड अवघेची पुरे काय करावी साधने फळ अवघेची येणे. ज्या पांडुरंगाच्या वारीनं ज्या पांडुरंगाच्या दर्शनानं आम्हाला ज्ञान मिळालं ध्यान घडलं आणि समाधान मिळालं तो कसा आहे अभंगाचा समारोपाच्या चरणात महाराज तुका म्हणे डोळा, 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 तुका म्हणे डोळा. विठू बैसला सावळा, विठू बैसला सावळा, काय करावी साधने, काय करावी साधने. तुका म्हणे डोळा विठू बैसला सावळा काय करावी साधने फळ अवघेची येणे. एक हा पुष्पहार माझ्या गळ्यात हा पांडुरंगाचा प्रसाद आहे. जाई जुई जी मोगरा झेंडू गुलाबाची फुलं एका कटोरीमध्ये देवाच्या पायाजवळ ठेवली. अनेक सुंदर पुष्पहार देवाच्या गळ्यात घातला तेव्हा कटोरीतली फुलं देवाच्या गळ्यातलं फुलांना म्हणताय तुम्ही काय भाग्यवान आहे, तुम्ही देवाच्या गळ्यात आलात, तुम्ही देवाच्या गळ्यात आलात, तुम्ही देवाच्या पायापर्यंत आलात. तेव्हा देवाच्या गळ्यातील या हारातलं फुलांनी उत्तर दिलं आम्ही देवाच्या गळ्यात येण्याकरता आमच्या काळजाला सुया टोचून घेतल्या आणि मग देवाच्या गळ्यात आलो. तेव्हा टोपलीतली फुलं म्हणताय हे तर आम्ही सुद्धा करू शकतो. तेव्हा टोपलीतल्या फुलांना देवाच्या गळ्यातील हारातलं फुलांनी उत्तर दिलंय आम्ही ही सगळी फुलं कोण कुठल्या जातीतले आणि आम्ही ही सगळी फुलं कोण कुठल्या मातीतले, कोण कुठल्या जातीतले आणि कोण कुठल्या मातीतले, पण एका पांडुरंगाच्या वारी करता आम्ही सगळे एका दोरीत आलो म्हणून वारकरी संप्रदाय श्रेष्ठ आहे. एक विचारवंताचं वाक्य सांगतोय आणि थांबतोय. व्हेन वेल्थ इज लॉस नथिंग इज लॉस, व्हेन वेल्थ इज लॉस नथिंग इज लॉस, व्हेन हेल्थ इज लॉस समथिंग इज लॉस, बट व्हेन कॅरेक्टर इज लॉस एव्हरीथिंग इज लॉस. वारकरी संप्रदायानं काय दिलं? कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, मनवा हरीचे दास, तुका म्हणे मज ही आस. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, आज जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले कुरे वेळी वाकुडी उत्तरे, क्षमापराध महाराज तुम्ही. ज्ञानदेव तुकाराम, वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव, पंढरीनाथ भगवान
की मौली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु जोग महाराज की सियावर रामचंद्र भगवान की पवन सूत हनुमान की छत्रपति शिवाजी महाराज की जय भारत माता की